कव्हर एक्स्ट्रा कव्हर थर्ड मॅन ऑफ साइड त्यानंतर फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट ऑन साइडला यावेळी मात्र डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय डायरेक्ट हिट जर झाला असतं तर निश्चितच पहिल्या फलंदाजाला डगवटच्या आसऱ्याला जावं लागलं असतं तर 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 3 धावा पूर्ण केलेल्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश 10 धावा धावपलकर झळकल्या जातात आपण जो सामना होता अष्टनायक ठाकूरपाडा विरुद्ध वेताल कोपर या 2 संघादरम्यान यावेळी मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देतोय महेश ठाकरे आणि पहिला फलंदाज बाद होतोय अष्टनायक ठाकूरपाडा या संघाचा ज्ञानेश्वर म्हात्रे गोडसे येथून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा देत आहेत नवीन फलंदाज सागर ठाकरे येतोय संघाचा कर्णधार ऋषभ आणि सागर हे दोन्ही बंधू फलंदाज आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ग्रेग चॅपल एन चॅपल स्टीव्ह मार्कवा इरफान पठाण युसुफ पठाण अशा अनेक बंधूंची जोडे अँडी फ्लावर ग्रँड फ्लावर अनेक जोड्या हार्दिक पांड्या कुणाल पांड्या अनेक बंधू खेळताना आपण पाहिलेले आहेत मात्र सर्वोत्कृष्ट जोडी स्टीव्ह मार्कवा ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला होता ऑस्ट्रेलियाकडून खेळताना अष्टनायक ठाकूरपाडा संघाकडूनही आपण बंधूंची जोडी पाहतोय ऋषभ आणि सागर संधी देतोय गोलंदाजी मार्गावर पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहतोय ती 10 पहिला फलंदाज महेश बाद होऊन पेलूमध्ये 7 धावांचं योगदान ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश होता वीरताने दापोडे संघाचा कर्णधार आणि गावदेवी भिनार संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे इन चेंज होतोय गोलंदाजाचा दुसऱ्या एंड कडनं गोलंदाजीचा भार सांभाळताना संदीप येतोय सामनाकारी फलंदाज स्कीपर सागर ठाकरे यावेळी मात्र इनसाइड आउट एक्स्ट्रा गोलच्या वरून चेंडू होतो स्वीपर कव्हर मध्ये कुठलीही संधी नाही चेंडू जातो शिमारशी फार चौकार यावेळी मात्र शॉर्ट ऑफ कुल गेलेला आहे चेंडूला मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिलं 3 क्षेत्ररक्षक चेंडू झेपावले होते मात्र 3 क्षेत्ररक्षण होल देऊन चेंडू होते 112 चौकारासाठी या चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते धावसंख्या 4 ने वाढून होते ते 18 बॅक टू बॅक 2 चौकार पेश केलेले आहेत या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 फलंदाजांनी चौकारांच्या हॅट्रिक चा विक्रम केलेला आहे बॅट्समॅन केवनी संघाचा कुणाल पॉवर शेला संघाचा आकाश आणि बंद्रावती कालेर संघाचा किंग ऑफ पॉवर प्ले नंदन पाटील यावेळी मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न चेंडू शॉर्ट थर्डमॅनला तोपर्यंत 1 धाव लेग बायचा इशारा येतो पंजांकडनं या सिंगलने धावसंख्या वाढून होते ती 19
यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. इनफिल्डच्या वरून टिपिकल फटका आपण पाहतोय. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषा चौकारासाठी. कुठली संधी नव्हती लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू अडवण्याची. या चौकाने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढवून होते ती 23. 23 लॉस फॉर द 1 विकेट्स. माइस बॅक टू पॅव्हिलियन. संदीप पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज वृषभ. यावेळी मात्र मिस टाइम फटका होता. शॉर्ट मिड विकेटला केवळ एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 24. आपण जो सामना पाहतो अष्टविनायक ठाकूरपाडा विरुद्ध वेताल कोपर या दोन संघादरम्यान. यावेळी मात्र फुलटॉसवर घेऊन चेंडूला टोलवला जातोय. भिरकावून दिला जातोय सीमारेषा 12 षटकारासाठी. सहाने वाढून होते 30. मित्रांनो आजपासून हैदराबाद येथे बांगलादेश विरुद्ध एकमेव कसोटीला सुरुवात झालेली आहे. पाणी घेऊन जायचं आहे 12th मॅनने. आणि मित्रांनो यानंतर आपण ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 कसोटींची मालिका पाहणार आहोत. ऑस्ट्रेलिया संघाचा सध्या दुबईत सराव सुरू आहे. भारत दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ दुबईत सराव करण्याची शक्यता होती आणि ती शक्यता खरी ठरलेली आहे. कांगोरूने भारतात 12 वर्ष मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे या दौऱ्यास क्लोजेस्ट थिंग टू मिशन इम्पॉसिबल असे नाव देण्यात आलेले आहे. आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपण टेस्ट मालिका पाहणार आहोत. पहिली टेस्ट पुणे येथे 23 ते 27 फेब्रुवारी. त्यानंतर शेवटची जे 25 ते 29 मार्च धर्मशाला येथे रंगणार आहे. कोपर संघाकडे फक्त 17 मिनिटाचा अवधी 3 षटकांसाठी शेष आहे. संतोष येतो तिसरं षटक घेऊन. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 33. 15च्या सरासरीने धावफलकावर धावा झळकलेल्या त्या अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाने. येणाऱ्या फलंदाजामध्ये बूम बूम सुभाष ठाकरे तालुका क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटका ठोकणारा फलंदाज अजून येणे बाकी आहे. त्यानंतर कुलमॅन हरेश ठाकरे. यावेळी मात्र मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण. स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा जर विचार केला तर. अनेक फलंदाज आहेत ज्यांच्याकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. संतोष पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय. वेताल कोपर संघाने स्वर्गीय हेमंत पाटील चषक खारबाव मध्ये क्वार्टर फायनल पर्यंत धडक मारली होती. विनायक याने प्री क्वार्टर मध्ये अतिशय उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन 28 धावांची एक मॅरेथॉन खेळी फेस केली होती. आणि त्याच्याच खेळाच्या जोरावर क्वार्टर फायनल पर्यंत हा संघ पोहोचला होता. यावेळी मात्र खराब दिशा चेंडू. पंच आमच्याकडे वळतात, वाईटचा इशारा करता. अवांतर वाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढून होती ती 32. संतोष राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडूला लॉक केलेला आहे. लॉफ्टेड फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि सागर ठाकरे याची खेळी संपुष्टात. वीर तानाजी दापोडे संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी तयारीत राहायचे आणि नाणेफेक बॉक्स मध्ये येऊन आपण विराजमान व्हायचे आहे. नवीन फलंदाज बम सुभाष ठाकरे खेळपट्टीवर येत आहे. यंदाच्या हंगामाचा जो विचार केला सिटी आणि ग्रामीण पकडून
सुभाष ठाकरे यांनी 17 वेळा षटकाराने खातं उघडण्याचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. तोच फलंदाज सध्या चौथ्या क्रमांकावर आलेला आहे मधल्या फलीमध्ये खेळण्यासाठी. संतोष टूरशफ यावेळी मात्र खराब दिशा आहे चेंडू. पंच आमच्याकडे बोलतात. पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगल निवडते. धावसंख्या 1 निवडून होते 33. 33 लॉस फॉर द 2 विकेट्स. संतोष आमच्यापासून दूर जाताना राईट आर्म ओव्हर द विकेट. ऋषभ साठी यावेळी पुन्हा चेंडूला लॉफ केलेला आहे त्या क्षेत्रामध्ये. मात्र यावेळी क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक, कारण चेंडू जातोय सुमारे षटकार. या षटकाराने धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या वेगाने वाढून होत आहे ती 39. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे मात्र संतुलन पाहायला मिळत नाही. चेंडू जातोय सुमारे चौकारासाठी. यावेळी फुलटा चेंडूला स्वंग केलेला आहे. चेंडू जातोय डीप विकेट सुमारे षटकारासाठी. यावेळी मात्र शॉर्ट पूल केलेल्या चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तीन षटकार समांतर नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अष्टनायक ठाकूरपाडा संघाने आपल्या धावफलकर 10 झळकवले ते 51. आजपासून मित्रांनो एकमेव कसोटीला सुरुवात झालेली आहे. सकाळपासून बांगलादेश विरुद्ध हैदराबाद या ग्राउंडवर. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 कसोटींची मालिका विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विजय घोडदौड करणाऱ्या टीम इंडिया समोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. पाक विरुद्ध मायदेशात मालिका जिंकून कांगोरो येत आहेत, तर टीम इंडियाने इंग्लंडचा सुपडा साफ केला आहे. दोन्ही संघ तुल्यबल असल्याने ही मालिका थरारक होणार यातील मात्र शंका नाही. 4 कसोटींची मालिका आहे. पहिला सामना पुणे, दुसरा बँगलोर, तिसरा रांची आणि चौथा कसोटी सामना धर्मशाला या ग्राउंडवर खेळला जाणार आहे. अभिजित येतोय गोलंदाजी मार्कवर. आपण जो सामना होता अष्टनायक ठाकूरपाडा विरुद्ध वेतल कोपर या दोन संघादरम्यान, या हंगामाचा विचार केला तर अष्टनायक ठाकूरपाडा संघाने 2 वेळा अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. मात्र दोन्ही वेळा या संघाला विजेते पदकाने हुलकावणी दिलेली आहे. यंदाच्या हंगामामध्ये अष्टनायक ठाकूरपाडा संघाला अकाउंट ओपन करता आलेलं नाही. या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे खेळ करतात. यावेळी मात्र अतिशय खराब दिशांचे चेंडू. पंच आमच्याकडे बोलतात वाईटचा इशारा येत आहे, आमंत्रित वाईटच्या रूपाने. गावदेवी अंतूर संघाचा स्फोटक फलंदाज सुनील घरत, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर विराजून व्हायचं आहे. मित्रांनो उद्या पाहायला विसरू नका, रेकॉर्ड पाहावं ग्रामीण सुनील घरत याच्या फलंदाजी. यावेळी 1 धाव अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगल निवडून होते ते 53.
अभिजित. यावेळी मात्र डाऊन दी ग्राउंड मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. एका धावेपेक्षा अधिक नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो. फक्त एका धाव समाधान मानावं लागतं फलंदाजाला. धावसंख्या 1 ने वरते. धावसंख्या 1 ने वरून होती ती 54. 54 लॉस फॉर द 2 विकेट्स. सुभाष ठाकरे अँड ऋषभ ऑन द ग्राउंड. यावेळी मात्र मिस टाइम फटका होता. बरोबर बॅटच्या मधोमध घेता आलं नव्हतं. एक धाव पूर्ण. दुसरी धाव ही सहजरित्या पूर्ण करतो फलंदाज. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र तिसरी धावेसाठी सुभाष ठाकरे नकार देतो. ऋषभ ठाकरे यास 2 धाव समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 2 निवडून होते ती 56. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. वन मॅन शो संजय मनेरा साहेब, रोहन तरे, योगेश पाटील, गावदेवी अंजूर आणि सिद्धिविनायक अंजूर स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र आडव्याटने चेंडू खेळला जातोय. फोर्स केलं होतं चेंडूला. ताकदवर फटका आपण पाहतोय. सुभाष ठाकरे याच्या बॅटमधून निघालेला बोम बोमा षटकार. तालुका क्रिकेटमध्ये टॉप 3 षटकार किंगचा जर विचार केला तर सुभाष ठाकरे नंबर 1 वर आहे, अव्वल. त्यानंतर विकी म्हात्रे आणि देवेन खारे उर्फ पप्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाहिद आफ्रिदी 353, सनत जयसूर्या 270 आणि त्यानंतर 263 षटकारांचा क्रिस गेल 3 नंबरवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र हुकच्या अंदाजाने फटका खेळला गेला होता. तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 63. 63. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो 15 मध्ये कालेर संघाच्या नावे आहे. 96 धावा तब्बल कुठून काढल्या होत्या. यावेळी मात्र कार्पेज सारे चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीपमधून क्षेत्र चेंडू झेपावतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय. मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय ऋषभ ठाकरे. 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 2 निवडून होते ती 65. चांगले फलंदाजी सलामीर ऋषभ याने आतापर्यंत केलेले आहे. आपल्या इनिंग मध्ये तब्बल 2 षटकार आणि 1 चौकार पेश केलेला आहे. सुभाष ठाकरे यांनी आपल्या इनिंग मध्ये 1 षटकार आतापर्यंत पेश केलेला आहे. अशा प्रकारे 4 षटकांनी समाप्ती. 4 षटकांनी समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो अष्टनायक ठाकूरपाडा संघाची 2 गाड्यांच्या मोबदल्यात 65. यापुढील सामना मित्रांनो आपण पाहणार वीरताने दापोडे विरुद्ध गावदेवी भिनार या 2 संघादरम्यान. मित्रांनो आज 9 फेब्रुवारी आजच्या दिवशी 1922 मध्ये इंग्लंडचा ग्रेट स्पिनर जिम लेकर याचा जन्म झाला होता. आणि आजच्या दिवशी 1970 मध्ये ऑस्ट्रेलियाचा नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक ग्लेन मॅग्राथ याचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 2001 मध्ये साऊथ आफ्रिकेचा रॅन मॅक्लेरॅन या गोलंदाजाचा जन्म झाला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याच गोलंदाजीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वाधिक मोठ्या पल्ल्याचा षटकार शाहिद आफ्रिदीने ठोकला होता. रोहित येतोय. यावेळी मात्र फुलटा चेंडूला स्वंग गेलेला आहे. चेंडू जातोय शुमारे 12. ग्लोरियस षटकार. उत्कृष्ट फटका आपण पाहतोय सुभाष ठाकरे याच्या बॅट मधून निघालेला. मित्रांनो आजच्या दिवशी 2003 मध्ये वर्ल्ड कप मध्ये ब्रायन लाराच्या शतकाने साऊथ आफ्रिका संघाला पराभूत केला होता. आजच्या दिवशी 2007 मध्ये बांगलादेशचा ग्रेट फलंदाज तमीम इक्बाल याने आपले वन डे डेब्यूट केला होता. आणि आजच्या दिवशी 2008 मध्ये न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज जेसी रायडर याने आपला वन डे डेब्यूट केला होता. रोहित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र खराब दिशा आहे चेंडू. स्पष्टपणे दडपण जाणवतोय. कारण मागील चेंडूवर एक मोठा फटका पेश केला होता बोम सुभाष ठाकरे याने.
धावसंख्या सिंगल निवडून होते ते 72 72. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका चेंडूला ड्रॉप केलेला आहे. मात्र पाहूया चेंडूवाली क्षेत्ररक्षक येतोय संदीप पाटील, मात्र कुठली संधी नाही. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. षटकार संदीप पाटील खिलाडी वृत्ती दाखवतोय. हा आहे षटकारांचा बादशाह आणि षटकारांचा बादशाह बुम बुम षटकार पेश करतोय. आतापर्यंत 3 षटकार आपल्या इनिंग मध्ये पेश केलेले आहेत. सुभाष ठाकरे नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळतंय. तालुका क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज सुभाष ठाकरे. रोहित टू सुभाष. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला लाफ केलेला, मात्र यावेळी मिस टाइम फटका चेंडूवाली संदीप पाटील येते. यावेळी मात्र कुठली चूक करत नाही. अप्रतिम झेल आणि यावेळी मात्र फलंदाज सुभाष ठाकरे फेल. नवीन फलंदाज हरेश ठाकरे, कुलमॅन हरेश ठाकरे, ज्याने मित्रांनो तालुका क्रिकेटमध्ये सिटी क्रिकेटमधून 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा रेकॉर्ड केला होता. 14 फेब्रुवारी 2016 या दिवशी बाली ट्रॉफी मध्ये स्वर्गीय परशुराम टावर स्टेडियमवर. तोच फलंदाज सध्या नॉन स्ट्रायकिंगला हरेश. यावेळी मिस टाइम फटका, 1 धाव पूर्ण करता फलंदाज वृषभ. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 निवारते. धावसंख्या वाढून होते 80 धावा धावफलकावर झलकल्या जातात. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. इनफिल्डच्या वरून डीप मध्ये चेंडू झेपावतोय. झेल सोडला जातोय. तोपर्यंत धावा पूर्ण करण्याची संधी होती फलंदाज. 2 धाव पूर्ण. तिसरी धाव होण्याचा प्रयत्न. थ्रो तेवढा चांगला नाही. थोडासा वाईड ऑफ थ्रो आपण पाहतोय. परिणाम स्वरूपात 3 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 3 धावने धावसंख्या वाढून होतं ते 83. आता मुद्दा स्ट्राईकला हरेश ठाकरे, कुलमॅन अष्टनायक ठाकूरपाडा संघाचा. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. फलंदाजी बॅट वरचेवर फिरली जाते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि षटकाची समाप्तीचा इशारा होतोय. अशा प्रकारे 5 षटकांची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर अष्टनायक ठाकूरपाडा संघाने नाणेफेक हारल्यानंतर आपल्या धावफलकावर सुभाष ठाकरेने वृषभ याच्या धडाकेबाज फलंदाज जोरावर धावा झळकवल्या. त्या तब्बल 83 आणि 84 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते वेताल कोपर या संघासमोर. निश्चित मंचावर विराजमान सन्मान्य गणेश वैती साहेबांना अंजूर कोलीपाडा आपणास विनंती असेल का आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेक केली जाते. वीरताने दापोडे आणि गावदेवी भिनार या 2 संघादरम्यान नाणेफेक जिंकलेले गावदेवी भिनार संघाच्या कर्णधाराने. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. दिनेश, नाणेफेकीचा महत्वाचा गोल आपण जिंकलेला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर 5 षटकांचा सामना असणार आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोरील संघ वीरताने दापोडे संघ एक चांगला बलाढ्य संघ आहे. ज्या संघामध्ये राजन पाटील, हर्षद चौधरी असे फलंदाज आहेत. स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे. त्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल?
50-55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 50-55 धावांपर्यंत रोखण्यासाठी बिग बट कोटिंग लॉस ऑफ भिवंडी हेमंत हारड व्यतिरिक्त असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून आपल्याला खास अपेक्षा असेल? या मॅचमध्ये हेमंत हारट नाही आहे आणि जयेश आणि जितूवर आमची पूर्ण जिम्मेदारी आहे. निश्चितच हे जे आयोजन केलेलं आहे, प्रथमच आपण पाहतोय 6 षटकांचे 5 षटकांचे सामने 21 मेगायोन नंतर या 22व्या मेगायोन आपल्याला पाहायला मिळतात, ज्याचं संपूर्ण श्रेय जातं वन मॅन शो संजय मनेरा साहेबांना, रोहन तरे, योगेश पाटील, सिद्धिविनायक अंजूर आणि गावदेवी अंजूर स्पोर्ट्सला. काय वाटतंय आयोजनाविषयी? खूप चांगलं आयोजन केले आणि ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच 5 ते 6 षटकांचा सामना खेळण्यात येते. आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक आपण हाडलेले आहेत. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60-65 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी सिक्सर किंग षटकारांचा बादशाह हर्षद चौधरी व्यतिरिक्त असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्याकडून आपल्या संघास खास अपेक्षा आहे? राजन आहे, चरण आहे आणि दुर्वा पाटील आहेत. हर्षद खेळत नाही. हर्षद आज इनमध्ये नाही आहे. आपल्या संघास शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, नाणेफेकीचा महत्वाचा गोल जिंकलाय गावदेवी भिनार संघाचा करणार दिनेश भोईर यांनी आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्यात घेतलेला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित वीरताना दापोडे या संघाला. तर बोलूया सामन्याकडे. दोन्ही सलामीर मैदानात येत आहेत. रुपेश पाटील आणि संतोष गोंडगे ही सलामी जोडी मैदानात. पुन्हा एकदा टेस्ट ऑफ द बेस्ट लेट परशुराम नरोत्तम मनेरा कप 2017 मध्ये या स्पर्धेचे वन मॅन शो संजय मनेरा साहेब, रोहन तरे, योगेश पाटील, गावदेवी स्पोर्ट्स अंजूर आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजूर कडून सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. मित्र, आपण पाहता ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम टेस्ट ऑफ द बेस्ट हे जे टायटल आहे, निश्चितच तुमच्या टेस्टची इथं बेस्टची इथं टेस्ट आहे म्हणून मी टायटल दिलंय टेस्ट ऑफ द बेस्ट. दोन्ही सलामीर मैदानात सज्ज झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर महेश ठाकरे, फ्रंटलाईन गोलंदाजचा अष्टनायका ठाकूरपाडा या संघाचा. पंचांचा अधिकृत इशारा येतो सामना सुरू होण्याचा. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो, ऑफ साइडला शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट कव्हर, त्यानंतर वाईड ऑफ एक्स्ट्रा कव्हर. यावेळी मात्र पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू समावत येते. ऑन साइडला आपण जर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघितलं तर स्क्वेअर लेग, त्यानंतर हरीश ठाकरे कुलम्यान आपल्याला मिडऑनवर पाहायला मिळतोय. त्यानंतर डीप मध्ये क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला, त्यानंतर वाईड ऑफ लॉंग ऑन ला एक डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. पहिला चौकार फेश होतोय इनिंग मधील. चौकाराने खातं उघडतोय फलंदाज रुपेश आणि संघाचे अकाउंट ओपन होतोय. महेश टू रुपेश, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र इनसाइड आउट, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. केवळ एकच धाव. आपण जो सामना होता अष्टनायक ठाकूरपाडा विरुद्ध वेताल कोपर या दोन संघादरम्यान आव्हान आहे ते 84 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे वेताल कोपर संघासमोर. यावेळी मात्र बेस्ट टाइम फटका होता एस्ट्रेक्सचे सुभाष ठाकरे चेंडू खाली आणि पहिला फलंदाज बाद होतोय वेताल कोपर या संघाचा.
फलंदाज विनायक पाटील हा खेळपट्टीवर जात आहे, ज्याने 5 फेब्रुवारी या महिन्यामध्येच स्वर्गीय हेमंत पाटील या चषकामध्ये प्री क्वार्टर फायनलला 28 धावांची मॅरेथॉन खेळली होती आणि आपल्या संघाला क्वार्टर फायनल मध्ये पोहोचवलं होतं. तोच फलंदाज येतोय खेळपट्टीवर खेळण्यासाठी नॉन स्ट्रायकिंगला. मात्र सामना करेल फलंदाज संतोष. रुपेश आहे, संतोष बादून पेलो मध्ये परतलेला आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा मिस्टम फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होतोय आणि अशा प्रकारे बॅक टू बॅक दुसरा फलंदाज होतोय झेलबादच्या रूपाने. 2 ओपनर बॅक टू पॅव्हिलियन. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय. कमबॅक केलेला आहे. एका चौकार फेस केल्यानंतर मात्र महेश ठाकरे या गोलंदाजाने कमबॅक केलेला आहे. बॅक टू बॅक 2 फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलेला आहे. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे तर रोहित मला याला मला वाटतं एक हिट केली फेस करावी लागणार, कारण अडचणीत सापडलेला आहे वेदाल कोपरा संघ. यावेळी फुलटॉसर घेऊन चेंडूला स्वंग गेलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक हात का कमाल. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण निश्चित आपल्या संघासाठी. पाहूया, मात्र चौकार वाचू शकला नाही. षटकार वाचवला. 2 धावा निश्चितपणे वाचवलेल्या आहेत मात्र क्षेत्ररक्षकाने. या चौकाराने धावसंख्या वेगाने वरती धावसंख्या वाढवून होते ते 9. पहिल्या षटकार समाप्तीनंतर आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात वेताल कोपर संघाने 84 लक्षाचा पाठला करताना आपल्या धावफलकावर धावा झळकवल्या त्या 9. पहिल्या षटकार समाप्ती मित्रांनो, पहिला कसोटी सामना 23 ते 27 फेब्रुवारी पुणे या ग्राउंड वर. नंतर दुसरा कसोटी 4 ते 8 मार्च बँगलोर, 16 ते 20 मार्च रांची आणि 25 ते 29 मार्च धर्मशाला या ग्राउंडवर आपण ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाहणार आहोत. एक कडा आणि बडा मुकाबला असणार आहे, कारण ऑस्ट्रेलिया संघ आपल्या मायभूमीत पाकिस्तान संघाला 4 मुंड्यात चित करून येत आहे, तर भारतीय संघाने इंग्लंडचा सुपडा साफ केलेला आहे. एक काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना. ज्या मालिकेला सुरुवात होणार आहे 23 फेब्रुवारी पासून 29 मार्चला शेवटचा दिवस असणार आहे. सुभाष ठाकरे येतोय गोलंदाजी मार्गावर. ग्रेट ऑलराऊंडर येणार तालुका क्रिकेट. अतिशय सोपा झेल सोडला गेला. अतिशय मोठं विशाल आव्हान वेताल कोपर संघासमोर. सुभाष सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. सुभाषचा पहिला चेंडू चिप केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हरेश चेस करतोय चेंडूला. सिमरीच्या आतमध्ये अडवण्यामध्ये यश मिळते की नाही, पण पायाचा की इशारा काय येणार. इशारा येतोय तिथून खेळाडूकडून चौकार आणि पंचाकडून सुद्धा खराब क्षेत्ररक्षण हरेश यांचं. धावसंख्या 14. राईट आर्म ऑफ द विकेट. सुभाष सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. यशमता चांगला चेंडू मनगटाचा चौपट टर्न केले मिड विकेट रिजनकडे. सागर सज्ज आहे तिथं. एका धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 15. 2 बाद. वेताल कोपरा संघ 84 धावाचा पाठलाग करतोय. अष्टविनायक ठाकूरपाडा या संघासमोर अतिशय धमाकेदार खेळी साकारली होती. खास वृषभ यांनी 35 धावाची एक विस्फोटक खेळी. यश मात्र फक्त पुश केलेले आहे.
कव्हर डीप मध्ये यतीश ठाकरे चेंडूवर होते तोपर्यंत एक धाव सहज या एका धावेनी धावसंख्येत परिवर्तन, धावसंख्या 16. राईट आर्म ऑफ द विकेट सुभाष ठाकरे. अतिशय चांगला चेंडू सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या लाईनला बीट होतोय. फलंदाज बाकीचं काम चोख बजावतोय यष्टीरक्षक महेश ठाकरे. निर्धाव चेंडूची समाप्ती. राईट आर्म ऑफ द विकेट सुभाष सज्ज होतोय. याच मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टॉप एज हवेत आहे. स्वतः महेश ठाकरे चेंडूवर जातोय, कुठलीही प्रकारे चुकी नाहीये. एक सोपं झेल टिपतोय. तिसरा फलंदाज बाद वेताल कोपऱ्या संघाचा. चौऱ्याऐंशी धावाचा पाठलाग करताना मात्र वेताल कोपरा संघ थोडस बघितलं आपण तर बॅकफुटवर जाताना, कारण की जी सरासरी आहे ती सरासरी पूर्णपणे झालेली नाही आहे. 3 बाद धावफलकावर फक्त धावा आहेत त्या 16. व्यक्तिगत स्वतःच्या कोट्यातलं शेवटचं षटक आणि संघासाठी 30 षटक घेऊन होते गोलंदाज महेश ठाकरे. समोर असेल फलंदाज खेळण्यासाठी यावेळेस मात्र रोहित. नॉन स्ट्राईकला संदीप. क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. संदीप आहे स्ट्राईकला. पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता. फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, बीट होतोय फलंदाज. अतिशय चांगली सुरुवात महेश ठाकरे करतोय या षटकामध्ये. आणि असं म्हटलं जाते जर कुठल्याही कामाची सुरुवात जर अतिशय गोड झाली तर शेवट सुद्धा गोड होतोय. त्याच प्रकारे महेश ठाकरे या षटकामध्ये सुरुवात करतोय. बॅकवर्ड पॉइंटला किरण ठाकरे आहेत, शॉर्ट थर्डमॅनला रितेश आहेत, लॉंग ऑफ बाउंड्रीला सागर, कव्हर बाउंड्रीवर मात्र यास मात्र स्लॉक स्वीप केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट फटका, स्क्वेअर लेगच्या वरतून जाणारा हा षटकार. झाला उधान कारल्याला चैता पाकाच महिन्याला, झाला उधान कारल्याला चैता पाकाच महिन्याला, चैता पाकाच महिन्याला बोलिये जमल्यान को एक विरेच्या भेटी. ऑन साइड करता जर क्षेत्ररक्षण बघितलं आपण, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये राजू, स्क्वेअर लेग वर मिलिंद, मिडविकेट वर रोशन. याच मात्र परत त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र संपर्क होत नाहीये चेंडू आणि बॅटचं. एक धाव पूर्ण होते. लेग बाईटचा इशारा होते बाळासर यांच्याकडून. धावसंख्येत बदल, धावसंख्या पुढे सरकते ती 23. आजच्या दिवसातलं खास वैशिष्ट्य जर बघितलं आपण या स्पर्धेचं, कारण की तब्बल जे आव्हान ठेवलं होतं बंद्यावरती कालेरी संघासमोर पॉवर सेलर यांनी 96 धावा सुद्धा कमी पडल्या आणि सहज विजयी पाठलाग केला होता कालेरी संघाने. यात मात्र पुल केलेला अतिशय उत्कृष्ट हा फटका, वाईट लावून आणि मिडविकेटच्या होतून षटकार. आणि आता मात्र असं वाटलं की पहिल्या चेंडू प्रकारे ज्या प्रकारे महेश ठाकरेने सुरुवात केली होती, षटकाची सुरुवात अतिशय सुंदर गोड झाली होती, पण तो गोड मात्र आता कडूपणा जाणवतो या षटकामध्ये. ज्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते, यावेळेस मात्र परत एका चांगला चेंडू, मोठी एज घेऊन चेंडू मात्र नॉन स्टॉप सीमेरेषेकडे जातोय. फक्त चेंडू आणण्यासाठी क्षेत्ररक्षक धावणार, इशारा येणार, चौकार. या चौकारांनी धावसंख्या 33. अतिशय चांगली फलंदाजी रोहित आणि संदीप यांच्या मध्ये.
आवश्यकता आहे अशाच फटकेबाजीची संघाला. जर 84 धावाचा पाठलाग करायचा असेल तर महेश ठाकरे सज्ज होतोय परत VIP डाय या टोकाकडनं गोलंदाजी करण्यासाठी. यशमाता चांगला चेंडू पण ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफ सिमरिशकडे एका टप्प्याने चेंडू पहिल्या बाउन्सवर लॉंग ऑफ सिमरिशच्या बाहेर चौकाराचा इशारा येतोय. आणि या ग्राउंड मैदानाचे जर आउटफील्ड बघितलं अतिशय वेगवान आहे आणि जो पण संघ इथं खेळतो एकच जर लक्षात काय येत नाही की जेव्हा चेंडूचा टप्पा पडण्याचा वाट पाहत आहे, टप्पा पडल्याचा चेंडू बाउन्स जास्त घेतोय, निघून जाणार सीमा पार चौकार. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 84 धावाचा पाठलाग करताना वेताळ कोपरा संघ 3 बाद 37. अजून 12 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी जवळपास 47 धावाची आवश्यकता आहे अजून वेताल कोपऱ्या संघा समोर 12 चेंडू मध्ये. निश्चित व्यासपीठावर नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर गावदी स्पोर्ट अंजुर असो की मग MP स्पोर्ट भिवंडिया संघ म्हणजे मराठा पंजाब या संघाचा एक अतिशय विस्फोटक धमाकेदार खेळी साकणारा फलंदाज सुनील घरत साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी या स्पर्धेचे आयोजक वनमॅन शो सन्माननीय संजय मणेरा यांना विनंती करेन की सुनील घरत साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करायचं आहे. लाजवाब फलंदाज टेनिस क्रिकेट जगत भिवंडीमध्ये जर विचार केला तर निश्चित टॉप 10 मध्ये या फलंदाजाचं नाव निश्चित येणार. त्यांचं स्वागत आणि सत्कार होताना यतीश येतोय गोलंदाज. यतीशांचा पहिला चेंडू अतिशय खराब, नो बॉलचा इशारा आणि चेंडू नॉट ऑफ सिमरीच्या बाहेर चौकार. धावसंख्या झालेली ती तिसऱ्या पंचाचं कॉल आलेलं आहे इथं मैदानामध्ये यतीश ठाकरेसाठी आणि फ्री हिट असणार आहे. या तब्बल 5 धावनी धावसंख्येत वाढ होते. तब्बल ती धावसंख्या 42. यतीश ठाकरे सज्ज होतोय. यावेळेस मात्र सवेर मारा उजाष्टीच्या बाहेर आणि हे फ्रीट पासून लपून जाण्याचं कारण नाहीये की फ्रीट अजून राहणार आहे. इशारा यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू हवा तसं बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. एकच धाव. या एका धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या पुढे सरकते ती 44. अजून 40 धावाची आवश्यकता आहे. यतीश गोलंदाजी करतोय. कृपया करून खेळाडू कक्षामध्ये कोणी आवाज द्यायचे नाहीये मैदानावर. यतीश सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. वापसी करावी लागेल यतीशला, पण ज्या प्रकारे रोहित आणि संदीप फटकेबाजी करते एक आशा जिवंत झालेल्या आहेत. यावेळेस मात्र अतिशय खराब चेंडू स्वेर मारा. वाईटचा इशारा येतोय, नो बॉलचा इशारा येतोय. निश्चित यावेळेस मात्र परत, कारण की विकेटच्या बाहेर हा चेंडू फेकला होता. पंचाचा निर्णय अंतिम राहील. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. होलसेल मध्ये चेंडू टाकतो इथं मात्र यतीश. धावसंख्या पुढे सरकते ती 45. बॅक टू द बॉलर. अतिशय चांगला फटका होता पण प्लेसमेंट ठीक नाहीये. लॉंग ऑफ सिम्युलेशन थोडंसं खराब क्षेत्ररक्षण सागर यांच्याकडून. नेहमी दर्शने एक ठाकोरवाडा संघाचं क्षेत्ररक्षण जर बघितलं आपण दुय्यम दर्जाचा पाहायला मिळतोय. या 2 धावीनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 47.
यतीश अतिशय चांगला चेंडू बॅटची घेऊन इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण परत पाहायला मिळालंय. मी वारंवार ही चर्चा करतो की अष्टविनायक ठाकूरपडा जेवढा मोठा संघ आहे क्षेत्ररक्षण दुय्यम दर्जाचा पाहायला परत मिळालं. सोपं झेल होता पण झेल घेता आला नाही. जीवदार मिळतोय फलंदाजाला. जीवदारांचा फायदा कितपत घेतोय पाहायचंय. यतीश लांब पल्ल्याचा षटक अजून मार्ग ठेवतोय. वापसी करावी लागेल. अतिशय चांगला चेंडू पण तेवढा छान असा फटका म्हणता येणार नाही. हवेत स्वतः यतीश चेंडूवर होता पण एक धाव. या एका धावीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 49. वेलकम. या स्पर्धेसाठी ज्यांनी आपला महत्वाचा सहभाग दर्शवलेला योगेश पाटील यांचं सुद्धा आगमन आहे. मनपूर्वक स्वागत. यतीश राईट अमोर द विकेट. रिवर्सचा फटका हवे. चेंडू खाली मिलिंद आहे. कुठलीही चूक नाही. अतिशय प्रतिम झेल आणि फलंदाज फेल. जब से देखी कबीरा मेरा हो गया. जब से देखी आई कबीरा. रोहित बाद होतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पण कव्हर बाउंड्रीवर बघितलं मिलिंद. अतिशय उत्कृष्ट एक युवा क्षेत्ररक्षक अष्टविनायक ठाकूरपडा संघाचा. हिच्यातून झेल सुटणं कठीण असतो आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण त्यांनी साबूत केले इथं की हा झेल मी सोडू शकणार नाही. प्रतिम झेल. चौथा गडी बाद होतोय. धावसंख्या अजून स्थिर आहे ती वेताळ स्पोर्ट कोपऱ्या संघाची 49. संदीप पाटील नॉन स्ट्राईकला असेल संदीप. बघा मित्रांनो रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. याच्या पहिले ज्या प्रकारे चुकी केली होती रोहित यांनी तीच चुकी करण्याचा प्रयत्न केला होता संदीप यांनी. पण एक धाव पूर्ण. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. 4 षटकाच्या समाप्तीनंतर वेताल कोपऱ्या संघाचं अर्धशतक पूर्ण. आता मात्र 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 34 धावाची आवश्यकता. आणि जर आपण अष्टविनायक ठाकूर संघाचा विचार केला फलंदाजी अतिशय मजबूत आहे. बलाढ्य फलंदाजी पण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण थोडस ढिसाळ. अशा तऱ्हेनं अष्टविनायक ठाकूरपडा संघाला 2 धाव्याची पेनल्टी. त्याचं कारण एक आहे. त्याचं रिझन एक आहे की या स्पर्धेचे जे नियम आहे 12वा खेळाडू सुद्धा आपल्या संपूर्ण संघाच्या गणवेश मध्ये पाहिजेत. ही चुकी केली. चुकीला माफी नाही. 2 धावा धावफलकामध्ये ऍड करण्यात येते. आता मात्र धावफलकावर धावा त्या 32 धावाची आवश्यकता. वेताल कोपर संघाचा कर्णधार जे पेनल्टी धाव ते ऍड केलेले आहेत. धावफलकावर धावा 52 झालेले आहेत. ऋषभ ज्यांनी आज निश्चित अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी केली होती. एक युवा हा खेळाडू आहे. 35 धावाची एक मॅरेथॉन खेळी साकारली. बढोत्तरी मिळाली होती ओपनिंगची. त्या संधीचं ह्या खेळाडूंनी सोनं केलेलं आहे. 35 धावा पटकावून गोलंदाजीमध्ये येतोय. अंतिम षटकामध्ये तब्बल 32 धावा पाहिजेत वेताल कोपर संघाला सामना जिंकण्यासाठी. ऋषभ यांचा पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर किंचित आत येणारा चेंडू होता. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 5-32 असं समीकरण वेताल कोपर संघासाठी. ऋषभ राईट आर्म ऑफ द विकेट. परत एक चांगला चेंडू ब्लॉक मध्ये हा चेंडू होता.
अतिशय चांगली गोलंदाजी आणि आज सुभाष धुमाल उर्षभ यांनी प्रभावित मारा आतापर्यंत या षटकामध्ये आणि फटकेबाजी तर अतिशय सुंदर केली होती. त्याच खेळीच्या बळावर तब्बल 84 धावाचं विशाल आव्हान उभं केलं होतं अष्टविनायक ठाकूरवाडा संघाने. वेताल कोपर संघाची सुरुवात खराब झाली होती, त्याच्यानंतर मात्र रोहित आणि संदीप यांनी एका चांगली फटकेबाजी केली होती. पण ॲव्हरेज रन रेट वाढत गेला, मानसिक दबाव फलंदाजावर, कारण की प्रत्येक चेंडूवर षटकार जाणार नाही. त्यावेळेस मात्र अतिशय उत्कृष्ट हा चेंडू होता. बघितलं सुभाष धुमाल, गोल्डन स्पॉट होता चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर किंचित बाहेर निघणारा चेंडू, अतिशय सुंदर भेदक मारा. आता असं वाटते की जो विजयाचा अंतर आहे वेताल कोपरा संघ तो कम करण्याच्या उद्दिष्टाने फटकेबाजी करतोय. उर्षभ सज्ज होतोय परत गोलंदाजी करण्यासाठी. फुलटॉसवर हा चेंडू खेळून काढलेले सुभाष ठाकरे, चेंडू खाली, अतिशय अप्रतिम गेल. अजून एक फलंदाज बाद होतोय. गावदी स्पोर्ट भिन्नार आणि वीर तानाजी दापोड या दोन्ही संघादरम्यान पुढचा सामना आहे. नाणेफेक जिंकली आहे गावदी स्पोर्ट भिन्नार या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यास मात्र अतिशय एक चांगला फटका गॅप मध्ये स्क्यूलेक आणि मिडविकेटच्या मधून जातोय चौकार. यावेळेस मात्र डाव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू व्हाईटचा इशारा येतोय आणि नियमानुसार योग्य निर्णय, कारण की डाव्या स्टेजच्या थोडासा 1 किंवा 2 इंच जरी चेंडू बाहेर असला तरी तो वाईट घोषित करण्यात येतोय. उर्षभ सज्ज होतोय राईट आर्मवरती विकेट गोलंदाजी करण्यासाठी. सफल क्रॉस होऊन अतिशय सुंदर फटका हवेत आहे. मिलिंद प्रयत्न करतोय पण पोहोचू शकणार नाही. अशा तऱ्हेने सामना अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या जोडीमध्ये पडलेला आहे. एक मोठा विजय आणि विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे, ज्यांनी अतिशय अप्रतिम अचूक टप्पा नियंत्रित मारा केला आणि खास 84 धावाचं आव्हान ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा. सलामीर फलंदाज उर्षभ 35 धावाची एक अतिशय सुंदर विस्फोटक खेळी साकारली. मी वेताल कोपर संघाचं सुद्धा अभिनंदन करेन की त्यांनी या स्पर्धेत सहभाग दर्शवला आणि अष्टविनायक ठाकूरवाडा संघासोबत अतिशय चांगली लढत दिली. सुरुवात चांगली झाली नव्हती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर धावा झाल्या असत्या तर वेगळं निकाल पाहायला मिळाला असतं, पण क्रिकेटला दर तरला महत्व नाहीये. जो जिता वही सिकंदर. विजय साकारलेला आहे अष्टविनायक ठाकूर